नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल चांबारगे माधोबाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत. आपल्या सगळ्यांच्या बागेमधला आंबा जवळपास 90% आता हार्वेस्टिंग झालेला आहे, त्याची काढणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी त्याची विक्री पण आपण आपापल्या परीने सगळ्यांनी केलेली आहे. यानंतर आपल्याला थोडंसं रिलॅक्स होऊन चालणार नाही मित्रांनो. खरं तर हा सीझन संपल्यानंतर लगेच पुढल्या सीझनची तयारी आपल्याला करावी लागते. त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट आपण तुमच्या सर्वांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. लवकर मोहर आला तर लवकर या ठिकाणी फळधारणा होते आणि आपल्याला भावसुद्धा चांगला मिळतो. हे गणित आहे. म्हणजे सरासरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपला आंबा आला, दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जर आंबा आला तर बऱ्यापैकी रेट आपल्याला मार्केटमध्ये मिळतो. त्याच्यासाठी पालवी आपल्या झाडाला लवकर आली पाहिजे. ती जून होण्यासाठी मोहराची काडी बनवण्यासाठीची तयारी ही आपल्याला आजपासूनच करणे महत्त्वाचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हाय डेन्सिटीमध्ये या गोष्टी करणं गरजेचं आहे. मोठ्या झाडामध्ये थोड्याशा अडचणी आहेत. हाय डेन्सिटीमध्ये आपल्याला झाडाची हाईट मेंटेन आपण केलेली आहे. फळाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर सगळे फळं काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी झाडांची छोटीशी विरळणी करून घ्यायची आहे. छाटणी हा प्रकार 5 वर्षाच्या पुढल्या झाडामध्ये जवळपास आपण करायचा नाही आहे. खाली आलेल्या फांद्या असतील किंवा मध्ये जे सेंट्रलची जी बाजू आहे ती ओपन करणं असेल, एखादी फांदी वाळलेली असेल तर त्या फांद्या काढायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ही मोहराची काडी आहे, या मोहराच्या काडीच्या पाठीमागे पाहायचं आहे हे किती लांब आहे आणि त्याच्या एक पेरा खाली इथे थोडंसं जवळून दाखवा तुम्ही. ही जी मोहराची काडी आहे म्हणजे इथलं फळ आपण काढलेलं आहे आणि ही जर काडी अशीच राहिली तर काय होतं, ही काडी वाळून पडल्यानंतर आंबा फुटायला चालू होतो, म्हणजे नवीन पालवी यायला सुरू होते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी 1 2 3 पेऱ्याच्या नंतर ही काय आलेली आहे, काडी आलेली आहे, म्हणजे आंब्याची देठ आलेला आहे. तर त्याच्या पाठीमागलच्या एका पेरामधून आपल्याला जर याची छाटणी केली तर लगेच आपल्याला इथून नवीन पालवी हे 4 ते 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आलेली आपल्याला दिसून येईल. त्याच्यासाठी प्रत्येक जेवढं होईल तेवढं ह्या ज्या काड्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. समजा जर अशा वेळेस एखादी ही फांदी पहा दूर आहे, लांब होत आहे, ह्यालासुद्धा आपल्याला त्या मुख्य भागापासून 1 2 फांद्या 2 पेरे ठेवून आपल्याला कट करून घ्यायचे. ह्याच्यामुळे आपल्या झाडाची हाईट पण मेंटेन होते, जास्त फुटवा होतो आणि तीच पुढे आपल्याला सशक्त कलम काडी तयार करता येते. हे झाल्यानंतर आपल्याला लगेच छाटणी जर ही केली आपण छोटीशी ब्ल्यू कॉपर किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी ही 8 दिवसामध्ये 8 दिवसाच्या फरकाने दोघाची फवारणी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून की डायबॅकसारखी बुरशी ही आपल्या झाडामध्ये जाणार नाही. आणि लगेच आपल्याला पाणी द्यायला चालू करायचं आहे. नत्रयुक्त खताची मात्रा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. 19-19 सारखी खतं द्या किंवा 2% युरियाची फवारणी घ्या, जेणेकरून की आपल्या बागेला लवकर पालवी येईल. आणि जूनमध्ये पाऊस पडण्याच्या अगोदर जर ती पालवी पक्व झाली तर आपल्या रोगालासुद्धा कमी बळी पडणार आहे. म्हणजे जूनमध्ये जर पालवी आली, पावसाचं वातावरण आलं की त्याच्यावर वेगवेगळे आळ्या पडतात आणि ते पालवी शेंडा पोखरणारी आळी असेल, पान कुरतडणारी आळी असेल, त्याचा सगळा प्रादुर्भाव त्या ठिकाणी चालू होतो. या ठिकाणी जर पाहिलं आंबा आपण काढलेला आहे तरी एक पेरा पाठीमागालचा घ्या आणि त्याची छाटणी करून टाका. हे बघा, इथे हे 1 2 आंबे लागलेले होते तरी पण थोडी फूट झालेली आहे, पाठीमागून कट करा, जेणेकरून की इथून आपल्याला 1 2 फांद्या सशक्त मिळतील आणि पुढच्या सीझनची तयारी ही आपल्याला करायची आहे. म्हणजे 10 ते 15 मेपर्यंत तुमचा आंबा हार्वेस्ट झाला की 15 तारखेपासून झाडांना भरपूर पाणी द्यायचं आहे. स्लाईट छाटणी करून घ्यायची आहे. जेवढे मोहराच्या काड्या देठं आहेत, आंब्याचे जे देठं राहिलेले आहेत त्याची स्लाईट छाटणी करून घ्यायची आहे आणि पुढच्या सीझनची तयारी आपण सर्वांनी आजपासूनच करावी. यासाठी हा छोटासा अट्टाहास सगळ्या मित्रपरिवाराबरोबर चर्चा करण्यासाठीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. याच्यामध्ये जर काही चुकी असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.